डुईंग द जॉब अँड हँडलिंग द हाऊस ॲट द सेम टाईम इज रिअली डिफिकल्ट टास्क. हे खरंच खूप सोपं वाटतं, पण रिटेल म्हणजे स्पेशली रिटेल इंडस्ट्रीमध्ये ना का सीझन्स जेव्हा असतात तेव्हा इतकं हेक्टिक शेड्यूल असतं ना की तुम्हाला स्वतःसाठी पण वेळ मिळत नाही आहे. म्हणजे मला खरंच वेळ मिळत नाही आहे आणि बाकीच्या गोष्टींच तर खरंच खूप लांब राहिल्या. मला व्हिडिओसाठी पण टाईम मिळत नाही आहे. म्हणजे एवढं डोक्यामध्ये विचार झालेला असतात की आज हे करायचं, आज ते करायचं, मग त्याच्यामध्ये दिवसभर कसा चालला जातो काही समजत नाही. ते सगळे कामं केले. आज मला खूप उशीर झाला होता कारण आज थोडी BMचे कामं चालू होते स्टोअरमध्ये. त्यानंतर मी घरी जाण्यासाठी निघाले. दुसऱ्या दिवशी होता दसरा, त्यामुळे पहिल्यांदा गाडी रात्री बरोबर गेल्याबरोबर वॉशिंगला लावली आणि मग हे पण मला म्हटलं की तू आराम कर, थकले असेल, मी हेल्प करतो तुला हार बनवण्यासाठी. मग ह्यांनी हार बनवले आणि खरं सांगते मला ह्यांचा एवढा सपोर्ट आहे ना, ह्यांच्या सपोर्टशिवाय म्हणजे खरं सांगते मी कुठल्याच एका खंबीर सपोर्टशिवाय मी काहीच करू शकत नाही आणि मला ह्यांचा खूप जास्त सपोर्ट आहे सगळ्या गोष्टींमध्ये. सकाळी उठले, दसरा होता. तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं वर्ष हा खूप छान जाऊ ही माझी इच्छा. मग पटकन पूजा वगैरे करून घेतली, स्वयंपाक वगैरे केला, घरातले पण सगळे कामं वगैरे केले आणि ह्याने मला भरपूर अशी खरंच हेल्प केली होती कारण मला सकाळी खूप लवकर जायचं होतं. पटकन ड्रेस वगैरे, साडी वगैरे चेंज केली, युनिफॉर्म वगैरे केला आणि मी निघाली ऑफिसला जाण्यासाठी. खूप छान वाटलं नाही का, असं म्हणजे काहीतरी सण वगैरे असलं ना, जेव्हा घरात आपल्या नाही का पूजा वगैरे चाललं असं तेव्हा खूप मन प्रसन्न होतं. तुमचा दिवस कसा गेला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असा होता आमचा सिम्पल असा दिवस. सो चला भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय. आणि हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू. बाय बाय.